केलं पाहिजे, जाणतेपणाने जरी भगवंताचं नाम घेतलं तरी तेवढं फळ आहे, आणि अजाणतेपणाने नेमतेपणाने. आता जाणतेपणा म्हणजे ज्याला माहिती आहे की भगवंताचं नाम घेतल्यानंतर आपल्याला काय फळ प्राप्त होईल तो म्हणजे जाणता, आणि अजाणता म्हणजे नेमता. नेमता म्हणजे त्याला काहीच माहीत नाही. काही वर्ग आपल्याला असा पाहायला भेटतो, आम्हाला काहीच कळत नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही, आणि मला काहीच कळत नाही हे सुद्धा त्याला कळत नाही. बराच वर्ग असा आहे. पण आपण काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नेमता म्हणजे बाबा की त्याला काहीच माहित नाही की भगवंताचं नामस्मरण केल्याने, नामचिंतन केल्याने काय फळ प्राप्त होतं, त्याला काहीच माहित नाही. कोणी कुलहीन असला त्याने भगवंताचं नाम घेतलं तरी तेवढंच फळ आहे, आणि कोणी जातीने वेगळा असला त्याने जरी भगवंताचं नाम घेतलं तरी तेवढंच फळ आहे. कोणी भलत्या जातीचा असला त्याने जरी भगवंताचं नाम चिंतन केलं तरी तेवढंच फळ आहे. भगवान परमात्मा काय करतो, जातीमध्ये याच्यामध्ये कशामध्ये भेदभाव करत नाही. तो फक्त काय पाहतो, अंतःकरणातला भाव पाहतो. मला एक सांगा हो, वाल्या कोळीची कथा सगळ्यांना माहिती. वाल्या कोळी असा काय फार असा उच्च अधिकाराचा होता का? नाही. मग काय अधिकार होता वाल्या कोळ्याचा? रोज चोरी मारी करायचा, लूट हाण करायचा. कोणी बऱ्या मोलानं दिलं तर घ्यायचं, नाहीतर त्याला मारून टाकायचं. असा हा वाल्या कोळी. पण काय अधिकार प्राप्त झाला वाल्या कोळ्याला? भगवंताचं नाम चिंतन केल्यानंतर. एकदा नारद महर्षी असे जात होते. जात असताना वाल्या कोळ्याने त्यांना काय केलं, अडवलं. अडवल्याच्या नंतर त्यांना म्हणायला लागला, तुमच्याकडे जे काय धन पैसा संपत्ती वगैरे असेल ती मला द्या. नारद महर्षी म्हटले, हे बघ बाबा, माझ्याकडे काही नाही म्हणे तुला द्यायला. मी साधा एक नारद महर्षी आहे म्हणे, कीर्तनकार नाही. मी साधा एक नारद महर्षी आहे म्हणे, माझ्याकडे काहीच नाही तुला द्यायला. याने हट्टच घेतला, तुमच्याकडे काय असेल ते मला मुकाट्याने द्या. वाल्या कोळी म्हणायला लागला, बऱ्या मोलानं सांगतो, मुकाट्याने सांगतो, तुमच्याकडे जे काय धन पैसा वगैरे जे काही संपत्ती असेल ते मला द्या. नारद महर्षी म्हटले, हे बघ बाबा म्हणे, माझ्याकडे काहीच नाही म्हणे तुला द्यायला. हे बघ, म्हणजे गळ्यामध्ये ब्रह्मवीणा आहे आणि हातामध्ये काय माझ्या चिपळी आहे, ह्या बिनधास्त तू घेऊन टाक म्हणे. वाल्या कोळी म्हणायला लागला, तुमचा हा विना आणि तुमच्या हा